साखळी सोन्याची, ही पोरी कोणाची, ही पोरी कोणाची. नमस्कार, सोनल्स किचन ब्लॉगमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत. बोरीवली वेस्टला लिटिल वंडर या लहान मुलांच्या खेळण्याच्या शॉपमध्ये आता मी आलोय. इरासाठी काही घ्यायचं होतं, तर तुम्हाला पण दाखवते आम्ही काय घेतलं तिच्यासाठी. आज आहे 7 मार्च, म्हणजे होळीपासून 5वा दिवस. आज इराची रंगपंचमी कशी साजरी केली तेही दाखवते तुम्हाला. इरा अशी गाडी चालवणार तो, अशी चालवणार. हो, असं हॉर्न. अशा प्रकारची बॅटरीवर चालणारी गाडी तिच्यासाठी घ्यायची होती, कारण गाड्या तिला खूप आवडतात. बऱ्याच बघितल्या, पण शेवटी या 2 चांगल्या वाटल्या. कुठली चांगली वाटते? ही अशी छोटीशी आहे तर चालू आहे, आणि ही अशी दिसायला सेमच आहेत का? ही अशी लहान अशी चांगली दिसते. हा हा हा, जशी चांगली वाटते. तिला सगळं दिसतंय आता ना. तू चालव ना, तू चालव ना. ये बैटरी का इंडिकेटर है ना, ठीक है. ये बटन है क्या कुछ इसमें? अच्छा, म्युझिक की. त्याला परत सांगायचं तर सांगायला. नाही, ठीक आहे, मला असं कळलं, म्हणजे हा असं काही नाही. ही गाडी ऑटोमॅटिक बॅटरीवर चालते आणि ती स्वतःसुद्धा चालवू शकते थोडी मोठी झाल्यावर. म्युझिक, लाईट्स असं सर्व लहान मुलांसाठी अट्रॅक्शन आहे. हा रिमोट कंट्रोल आहे, आणि शेवटी मग हीच गाडी फायनल केली आणि मग घरी आलो. अशा प्रकारे गाडीमध्येच आमच्या ठेवली ती, आणि मग घरी आलो. ही गाडी 7,000च्या रेंजमध्ये मिळाली, म्हणजे छान आहे, रिझनेबल आहे. अरे समोर हिरू, समोर बघून कार चालवायची. उभी राहिली. हे काय तशन बेल्ट लावलेला ना तुझं, बेल्ट सोबत. काय पाहिजे हिरू, काय पाहिजे? हा, ते काय पाहिजे? आज दुपारनंतर मितालीचे आई, बाबा, काकू, तिची मावस बहीण वगैरे येणार आहेत इराची रंगपंचमी साजरी करण्यासाठी. तर त्याप्रमाणे हे सगळे आले आहेत ठाण्याहून. हवेने, हवाच एवढा जोर. अशा सर्व माळा तयार करून डब्यात भरून त्या घेऊन आल्या होत्या, आणि बाकीच्या सर्व वस्तू म्हणजे रंग, पिचकारी वगैरे घेऊन आल्या होत्या त्या. ही ग्रेप्सची माळ बनवली आहे, त्यानंतर ही मखाणे वापरून माळ बनवली आहे, त्यानंतर बिस्किट्सची माळ आहे, त्यानंतर किसमिस, लाह्या असं सर्व पदार्थ वापरून वेगवेगळ्या प्रकारच्या माळा बनवल्या होत्या. हा केक पण मितालीच्या आईने घरीच बनवला होता. असं सर्व टेबलवर मांडलं, आणि बाकीच्या वस्तू म्हणजे गॉगल, रंग, पिचकारी, थंडाई, मिठाई हे पण सर्व या ठिकाणी ठेवले. मग हे आपला फोटो काढू ना तिच्याबरोबर. हा, नाही, हे जो पाणी टाकतं आणि मग हात ओला करून लावू, म्हणजे हे सगळं पडेल ना. इरूला घेऊन तिकडे थोडंसं पुढे उभी राहा. इराला सफेद रंगाचा टी-शर्ट घातला होता, आणि सर्वांनी रंग लावले तिला. अच्छा मागे. हॅपी होली. अब दूसरा कलर आला. मस्त पकड मिताली. हा. हॅपी होली. अरे मज्जा येते तिला. त्यानंतर इराचं औक्षण केलं सर्वांनी.
घरात म्युझिक लावलं होतं ना, तर ती डान्स करते या म्युझिकवर. लकडी की काठी, काठी पे घोडा हे गाणं पण तिला खूप आवडतं. रंग लावून झाल्यावर मग केक कापला. तूच काढ आता. गळ्यान साखळी सोन्याची ही पोरी कोणाची. गळ्यान साखळी सोन्याची ही पोरी कोणाची. मस्त वाटलं. बॅकग्राऊंडला हे जे मी म्हटलं ना तेच गाणं लावलं होतं. जेव्हा आपल्या घरी काही प्रोग्राम असतो तेव्हा आपण म्युझिक लावतोच ना. प्रोग्राम इतका छान झाला की हा व्हिडिओ उशिरा का होईना मी अपलोड करते. मला असं वाटलं की कोणाला बाळाची पहिली रंगपंचमी सेलिब्रेट करायची असेल तर काही आयडियाज येतील. एकदम पॉलिटिशियन दिसते, नेता. घरात गाणी लावली होती, म्युझिक सुरू होतं ना, त्यामुळे मग मला सर्व बोलतात ते आवाज पण डिलीट मारावे लागले, कारण मग कॉपीराईट येतो. तर अशी इराची पहिली रंगपंचमी साजरी झाली. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा आणि नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. आता इथेच व्हिडिओचा एंड करते. नवीन व्हिडिओसोबत आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत बाय बाय.